वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदिक मॅजिक. आज आपण आपल्या द्रव्यमधील BMS सेकंड इयरमधील द्रव्य या सब्जेक्टमधील एक द्रव्य पाहणार आहोत, एक ड्रग पाहणार आहोत. त्या ड्रगचं नाव आहे अर्जुन, मराठीमध्ये अर्जुन, त्याच पद्धतीने हिंदीमध्ये अर्जुनच असे म्हणतात. गण चरकाचार्यांनी सुश्रुताचार्यांनी अर्जुनचा समावेश कशामध्ये केलेला आहे ते आपण पाहूया. त्यालाच काय गण. चरकाचार्यांनी अर्जुनाचा समावेश विरेचनोपग महाकषायमध्ये केलेला आहे. त्याच पद्धतीने ज्वरहर महाकषाय आपण चरक पूर्वार्धामध्ये पाहिलं की चरकाचार्यांनी 50 महाकषाय सांगितले आहेत. त्या 50 महाकषायापैकी अर्जुनचा समावेश विरेचनोपग महाकषायमध्ये केला आहे. विरेचनोपग म्हणजे काय? विरेचनाला मदत करणारे. आणि ज्वरहर ज्वराचा हरण करणारे, या दोन महाकषायामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. तर सुश्रुताचार्यांनी अर्जुनचा समावेश त्रिफलादी गणात केलेला आहे. त्रिफला आपल्याला सुश्रुताचार्यांनी त्रिफला नावाचा एक गण सांगितलेला आहे. त्या गणामध्ये सुश्रुतांनी अर्जुनचा समावेश केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट IMP पॉइंट पर्याय नाव. अर्जुनचे पर्याय नाव. पहिला आहे अर्जुन, त्यानंतर नदी सर्ज. दुसरं काय नाव दिलं आहे? नदी सर्ज. नदी सर्ज का नाव दिलेलं आहे? कारण की अर्जुन नदीच्या तटावर सापडतो. नदीच्या तटाच्या कडेला असतो, म्हणून त्याला काय म्हणतात? नदी सर्ज. 2 नंबर आहे इंद्रदू. अर्जुनाला इंद्रदू का म्हणतात? कारण तो देव इंद्राचा वृक्ष आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? इंद्रदू. त्यानंतर 3 नंबर वीरवृक्ष. इंद्रवृक्ष. इंद्रदेव कसा आहे? वीर आहे. अर्जुन कसा आहे? वीर आहे. त्यामुळे त्याला काय म्हणतात? वीरवृक्ष असं पण म्हटलं जातं. धवल. नेक्स्ट त्याचा पर्याय नाव धवल. धवल का म्हणतात? कारण याची त्वचा कशी असते? श्वेतवर्णाची असते. याची त्वचा श्वेतवर्णाची असते, म्हणून याला काय म्हणतात? धवल असे म्हणतात. आतापर्यंत आपण 4 महत्त्वाचे पॉईंट पाहिले. पहिला आहे अर्जुन गण. चरकाचार्यांनी अर्जुनाचा समावेश विरेचनोपग महाकषाय आणि ज्वरहर महाकषायमध्ये केला आहे. सुश्रुताचार्यांनी त्रिफळा गणामध्ये याचा समावेश केला आहे. पर्याय नाव नदी सर्ज. नदीच्या तीरावर किंवा नदीच्या कडेला याचे वृक्ष जास्त प्रमाणामध्ये आढळतात, म्हणून याला काय म्हटलेलं आहे? नदी सर्ज. इंद्रदू. इंद्र देवाचा वृक्ष आहे, म्हणून त्याला इंद्रदू असे म्हणतात. वीरवृक्ष. धवल का म्हणतात? कारण याची त्वचा कशी असते? श्वेतवर्णाची असते. आता हे पर्याय नाव लक्षात कसं ठेवायचं? लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी गोष्ट सांगतो. आपल्या डोळ्यासमोर महाभारतातील अर्जुन आला पाहिजे. अर्जुन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय आणायचा? महाभारतामधला अर्जुन आणायचा. या ठिकाणी बघू शकता, हा कोण आहे? महाभारतामधला अर्जुन आहे. कोण आहे? महाभारतामधला अर्जुन आहे. बरोबर आहे. चला मग अर्जुन. अर्जुनाची त्वचा कशी आहे? पांढरी शुभ्र आहे. म्हणजेच काय? श्वेत त्वचा म्हणून ह्याला काय म्हणतात? धवल. मग आपल्या अर्जुनाला पर्याय नाव काय आहे? धवल. ह्या अर्जुनाप्रमाणेच आपल्या अर्जुनाची त्वचा पण कशी असते? श्वेतवर्णाची असते, म्हणून त्याला काय म्हणतात? धवल. त्यानंतर हा अर्जुन कसा आहे? वीर होता. कसा होता? वीर. म्हणून अर्जुनला काय नाव दिलेलं आहे? दुसरं वीरवृक्ष. महाभारतातला अर्जुन पण कसा होता? वीरच होता. म्हणून आपला जी ड्रग आहे अर्जुन, त्याला पण काय? वीरवृक्ष. 2 गोष्टी लक्षात राहिल्या आपल्या. महाभारतामधला अर्जुन, एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्जुन म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर
महाभारतामधला अर्जुन आला पाहिजे. त्या अर्जुनाची त्वचा कशी होती, तो एकदम गोरा गोरा पान होता, म्हणजेच कसा होता, श्वेत त्वचा म्हणून धवल. त्यानंतर वीर होता, वीर वृक्ष. त्यानंतर हा अर्जुन सारखं नदीकडे जायचा. नदी, अर्जुन काय करायचा, फिरायला नदीकडे जायचा म्हणून नदी सर्ज. नदीकडे जायचा म्हणून नदी सर्ज. त्याच पद्धतीनं हा अर्जुन पण देव होता, बरोबर आहे. आणि आपला इंद्र पण काय आहे, देवच आहे. दोघं मित्र होते लक्ष ठेवण्यासाठी, म्हणून आपल्या अर्जुनाचं दुसरं नाव काय आहे, इंद्रदू. इंद्रदू. अर्जुनाचे पर्यायी नाव पाहत आहोत आपण. काय पाहत आहोत, अर्जुनचे पर्यायी नाव. अर्जुन म्हटलं की महाभारतामधला अर्जुन आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे. पर्याय नाव वीर वृक्ष, अर्जुन वीर आहे, वीर वृक्ष. नदी सर्ज, नदीकडे पोहायला जायचा किंवा फिरायला जायचा, नदीकडे सारखा असायचा म्हणून नदी सर्ज. अर्जुन गोरा गोरा पान आहे म्हणून धवल. त्याचप्रमाणे देव इंद्राचा मित्र आहे म्हणून इंद्रदू झाले. अशा पद्धतीने पर्याय नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. या ठिकाणी पण पाहू शकता की या अर्जुनची त्वचा कशी आहे, धवल म्हणजेच काय, पांढरी आहे, श्वेतवर्ण आहे, श्वेतवर्ण म्हणून याला काय नाव दिलेलं आहे, धवल. अशा पद्धतीचे जर तुमच्यासमोर ड्रग आलं तर त्याला काय म्हणतात, अर्जुन. अर्जुन. आपण अर्जुनचा गण पाहिला, पर्याय नाव पाहिलं. आता आपण पाहणार आहोत रसपंचक. रसपंचक. सुरुवातीला रस. रस कसा आहे, कषाय रसात्मक. लक्षात कसं ठेवायचं ते आपण पुढं पाहूया. कषाय रसात्मक. गुण काय आहे त्याच्यामध्ये, गुण लघु प्लस वृक्ष गुणात्मक आहे. नेक्स्ट पॉईंट, विपाक काय आहे, कटू. त्यानंतर वीर्य कसं आहे, शीत आहे. वीर्य कसं आहे, शीत आहे. आणि याचा प्रभाव काय आहे, हे रिद्ध आहे. रिद्ध. लक्षात कसं ठेवायचं, कषाय. आपण काय पाहिलं होतं की आपल्या अर्जुनाला दुसरं नाव एक दिलेलं आहे, धवल. धवल का म्हणतात, कारण त्याची त्वचा कशी आहे, श्वेतवर्णाची आहे. आणि कषायला दुसरं नाव काय आहे, श्वेतवर्ण. श्वेतवर्ण म्हणून अर्जुनचा रस कषाय, गुण लघु आणि वृक्ष, विपाक कटू. विपाक कटू. मी काय म्हटलं होतं, अर्जुन आलं की आपल्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे, महाभारतामधला अर्जुन आला पाहिजे. अर्जुन हा कौरवांसाठी कटू होता. कोणासाठी, कौरवांसाठी कडू म्हणजेच काय, कटू होता. कौरवासोबत त्याने युद्ध केलं म्हणजेच कटूपणाने वागला, म्हणजे त्याचा विपाक काय आहे, कटू. वीर्य काय आहे त्याचं, शीत. पण तो कसा होता, एकदम शांत स्वभावाचा होता. कौरवांसाठी कडू होता, पण बाकीच्यांसाठी तो एकदम शांत स्वभावाचा होता. आणि त्याच्या हृदयामध्ये कोण होते, तर भगवान कृष्ण होते. भगवान कृष्ण, म्हणून त्याचा प्रभाव काय आहे, हृदय. लक्षात कसं ठेवायचं, अर्जुन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर, डोळे बंद करून डोळ्यासमोर अर्जुनाची प्रतिमा आली पाहिजे. महाभारतामधला अर्जुन आला पाहिजे. महाभारतामधला अर्जुन हा एकदम गोरा गोरा पान होता म्हणून त्याचं पर्याय नाव धवल. अर्जुनाला नदी किनारी फिरायला आवडायचं, नदीमध्ये पोहायला आवडायचं म्हणून त्याचं दुसरं नाव नदी सर्ज. त्याच पद्धतीनं तो देव इंद्राचा मित्र होता म्हणून त्याचं पर्याय नाव इंद्रदू. तो खूप वीर होता म्हणून त्याचं नाव काय ठेवलं आपण दुसरं, वीर वृक्ष. त्यानंतर रसपंच. रस काय आहे, कषाय रसात्मक. का, कारण कषायला दुसरं काय म्हणतात, श्वेत. अर्जुनाचा खूप गोरा गोरा पान होता म्हणून कषाय. त्याच्यानंतर गुण लघु वृक्ष. विपाक काय आहे, कटू. का, कारण तो कौरवांसोबत कटुतेने वागायचा, परंतु तो कसा होता, एकदम शांत स्वभावाचा होता म्हणून वीर्य, शांत. आणि त्याचा प्रभाव काय आहे, हृदय. त्याच्या हृदयामध्ये काय असायचे, सारखं भगवान कृष्ण होते म्हणून हृदय. दोषघ्नता काय आहे, याचा कर्म काय आहे, कफ पित्त नाशक. कफ पित्त नाशक. कसा आहे तो, कफ पित्त नाशक आहे. पीके. पीकेला काय करणार आहे, कमी करणारा आहे, कफपित्तनाशक. त्याचप्रमाणे वर्णरोपक. वर्ण
रोपण करणारा आहे. आपल्या महाभारतामध्ये खूप युद्ध चालू होतं, त्यामुळे अर्जुनाला काय झाले होते, व्रण झाले होते, परंतु त्याचे वर्ण कसे होत होते, लगेच भरून येत होते, म्हणजेच काय, वर्णरोपक. त्याच पद्धतीने शोणित स्थापन, शोणित स्थापन, व्रण झाले होते त्यामधून रक्त येत होतं, पण ते काय करायचं, लगेच वर्णावर उपचार करायचा, म्हणून काय करायचं, रक्त येणं थांबायचं, म्हणून शोणित स्थापन. आपण काय पाहत आहोत, कर्म. कर्म काय आहेत अर्जुनाचे, कफपित्तनाशक, पिके. पिके काय करायचं, कमी करायचं, वर्णरोपण आणि शोणित स्थापन. महाभारतामध्ये युद्ध चालू होतं, त्यामुळे त्याच्या शरीराला अनेक वर्ण होत होते, मग त्याला त्याचं काय करावं लागायचं, रोपण करावं लागायचं, म्हणजे वर्णरोपण. शोणित स्थापन, रक्त निघत होतं, परंतु त्यासाठी तो पट्टी वगैरे बांधायचा, त्यामुळे शोणित स्थापन. किंवा तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकतात, अर्जुन कषाय रसात्मक आणि शीतवीर्यात्मक आहे. कषायरस आणि शीतवीर्य यामुळे रक्तस्तंभनाचा कार्य करतात. रक्तस्तंभन म्हणजेच काय, शोणित स्थापन. त्यानंतर याच्यामधील महत्त्वाचा पॉईंट, याचं लॅटिन नेम काय आहे, लक्षात ठेवण्यासाठी खूप इझी आहे. टर्मिनालिया अर्जुना नावातच आहे, टर्मिनालिया अर्जुना. याची फॅमिली आहे कोणती, कॉम्रेटेसी. लक्षात कसं ठेवायचं, आपोला कोणता, अर्जुनला काय म्हणायचं, कमॉन अर्जुन, युद्ध करण्यास चल, किंवा अर्जुन युद्ध करायला जाताना लोक काय म्हणायचे त्याला, कमॉन अर्जुन युद्ध कर, म्हणजेच काय, कॉम्रेटेसी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,